सोलापुरात माऊली परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। सोलापूर शहरातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून माऊली परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। माऊली लँडमार्क सुदर्शन हाइट्स दमाणीनगर इथं सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान हे रक्तदान शिबिर पार पडलं। यावेळी माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, संचालक दीपक झांबरे, संचालिका अश्विनी झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती। माऊली परिवर्तन प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतं। शहरातील इतर कंपन्यांनी देखील अशा प्रकारे उपक्रम राबवावेत असं आवाहन माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांनी केलं। मी माऊली झांबरे, जर सालाबादप्रमाणे म्हणजे जर 6 महिन्याला आम्ही ब्लड डोनेशनचा हा मानस घेतला होता, तो मानस आज रोजी जेव्हा तुटवडा जाणवला आम्हाला, त्यावेळेस जेव्हा आमचं दमाण ब्लड बँकेबरोबर टाईप आहे, म्हणजे कधी पण आम्हाला ब्लड डोनेशनचं काय करायचं, दमाण ब्लड बँकेसोबत आमचे जे रोटरीयन जयेशभाई पटेल आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ब्लड डोनेशन करतो। तर जेव्हा ब्लड काही तुटवडा असेल तर ते आम्हाला नक्की सांगतात आणि त्याप्रमाणे माऊली परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे हे रक्तदान आयोजित केलं आहे। आमचा उद्देश असा होता की जसं मोठ्या कंपन्या CSRच्या माध्यमातून काही ना काही डोनेशन म्हणा काही ना काही करतात, ते कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे करतात, परंतु प्रत्येक कंपनीने जेवढ्या आपल्या सोलापूरसाठी तर मी एक आव्हान करेल, जेवढ्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत ते प्रत्येकाने एक CSR फंड म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी समाजाच्या केली पाहिजे। कारण समाजात जेव्हा मोठं होतो, समाजातून जेव्हा आपण कमवतो ते कुठंतरी आपण CSRच्या माध्यमातून खर्च केलं पाहिजे। त्यामुळे आम्ही एक असा मानस घेतला की एक प्रतिष्ठान स्थापना करायची। त्यामुळे माऊली परिवर्तन प्रतिष्ठान याची स्थापना केली आणि त्या स्थापनेचा हा पहिलाच आमचा जो कार्यक्रम आहे तो ब्लड डोनेशनचा आहे। कारण रक्तदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हणलं जातं आणि त्यामुळे रक्तदान आम्ही नेहमीच चालूच होतो आमचं, पण ते माऊली लँडमार्कच्या माध्यमातून करत होतो, पण त्याला कुठेतरी एक वेगळं वलय याला येण्यासाठी माऊली परिवर्तन प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे रक्तदान करत आहे। तसंच या पुढील पण जेवढे आमचे कार्यक्रम असते, आमचे 2 वर्षापूर्वी आम्ही जे DG मुक्त सोलापूर व्याख्यानमाला चालू केली, त्याचा आज यावर्षी 19, 20, 21 डिसेंबरला 3रं हे आहे व्याख्यान आहे, तेच आता माऊली परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे आम्ही करणार आहे। असे काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी जे समाजामध्ये नीड आहे, नीड बेसिस असे ॲक्टिव्हिटी आम्ही नेहमीच कार्य करू। या रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। या रक्तदान शिबिरासाठी श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड बँक आणि HDFC बँकेचं सहकार्य लाभलं।